मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये रात्री उशिरा बैठक पार पडलेली आहे। माणिकराव कोकाटे प्रकरणामध्ये फडणवीस अजितदादांमध्ये विस्तृत अशी चर्चा सुद्धा झालेली आहे। शुक्रवारपर्यंत कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे। शुक्रवार म्हणजे उद्या, तर अधिकृतपणे राजीनामा कधी होणार याकडे आता लक्ष। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर काल अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांची सर्व खाती जी आहेत ती सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्यानंतर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा जी झाली अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत खऱ्या अर्थाने ही चर्चा असल्याचं समजतंय। शुक्रवारपर्यंत कोर्टामध्ये निर्णय येणार आहे। शुक्रवारपर्यंत त्यांच्या राजीनाम्याबाबत सध्या थांबावं। शुक्रवारी निर्णय आल्यानंतरच त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होईल अशी देखील आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर माणिकराव कोकाटे सध्या अडचणीत आहेत, लीलावती रुग्णालयात ते दाखल आहेत। त्यांच्याकडची खाती जी आहेत ती काढण्यात आली, त्यामुळे ते बिन खात्याचे मंत्री सध्या आहेत। मात्र विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल असं मुख्यमंत्र्यांचं देखील म्हणणं आहे। काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः अजित पवारांना सांगितलं होतं त्यांच्यावर आरोप होत आहेत, तर जर त्यांचा राजीनामा घेतला तर दुसरा मंत्री कोण असणार आहे तुमचा हे सांगा। आणि त्या दृष्टिकोनातून काल रात्री बैठकीत चर्चा झाल्याचं आपल्याला कळतंय। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विक्रांत, माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा झाली, अटक वॉरंट देखील निघालंय। मात्र तरी देखील कोकाटेंची अजून मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली नाहीये। सध्या फक्त कोकाटेंकडची सगळी खाती काढून घेण्यात आली आहेत, त्यामुळे आता माणिकराव कोकाटे तुर्तास बिन खात्याचे मंत्री आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केल्यानंतर कोकाटेंकडचं क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभाग या खात्याचा कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवला गेला आहे। कोर्टाचे 2दा निर्णय येऊन सुद्धा जर देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंचं फक्त खातं काढलं असेल तर हा खूप चुकीचा संदेश गेलाय। आत्ताच्या घटकेला आम्हाला काही फरक पडत नाही, भ्रष्टाचारात आम्ही सगळ्या आमच्या युतीच्या लोकांना पाठीशी घालणार असाच संदेश आज त्यांनी महाराष्ट्राला स्पष्टपणे दिलेला आहे। आत्ताच्या घटकेला खरं तर विधिमंडळाकडनं तात्काळ कारवाई करून यांची आमदारकी रद्द होणं, त्यांचं मंत्रिपद रद्द होणं हे अपेक्षित होतं, त्यांच्यावर अटकेची कारवाई होणं हे अपेक्षित होतं। पण हे जर केलं नसेल तर देवेंद्र फडणवीसांना याच्या पुढच्या येत्या काळात ज्या निवडणुका आहेत त्याच्यात लोक योग्य ते उत्तर नक्कीच देतील। 30 वर्षांपूर्वीच्या सदनिका घोटाळ्यामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटेंना 2 वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटेंना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले, तर तिकडं माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेत। महत्त्वाची बाब अशी आहे की या संदर्भात हायकोर्टात उद्या सुनावणी आहे, तर न्यायालयाकडून तातडीच्या सुनावणीस नकार देण्यात आला आणि त्याचबरोबर कोकाटेंविरोधातील अटक वॉरंटची माहिती अजूनही विधिमंडळाला प्राप्त झालेली नाहीये। त्यामुळे कोकाटेंना अटक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं। त्यासुरू या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। नंदकिशोर, कालपासून हे सगळं प्रकरण चर्चेत आहे, आताचे ताजे नवे अपडेट्स काय समोर येत आहेत? नक्कीच ताजे अपडेट म्हणजेच काल अजित पवार यांनी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली। त्या बैठकीत नेमकं काय झालं ते टप्प्याटप्प्यानं बाहेर येईलच। मात्र काल रात्री जर पाहायला गेले तर जे माणिकराव कोकाटे या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते ते 1109 ही खरं तर स्वीट रूम आहे, त्या स्वीट रूममध्ये दाखल झालेले होते आणि रात्री ते ICUमध्ये खरं तर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते। 700 खरं तर 2 ह्या ICUचा संपूर्ण डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे एखाद्याची जर प्रकृती स्थिर नसेल तर त्याला अटक करणं कितपत योग्य की अयोग्य हे खरं तर नाशिक पोलीस ठरवतील। मात्र त्यांच्यावरती जी अटकेची टांगती तलवार जी आहे ती कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नाशिक पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे खरं तर पाहणं महत्त्वाचं आहे। नाशिक पोलीस या ठिकाणी येऊन पाहणी करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र खरं तर रात्रभर आपण या ठिकाणी आहोत आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण जे अपडेट आहे ते आपण पाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत
संपूर्ण जर स्थिती पाहायला गेली तर याबद्दल उद्या हायकोर्टात सुद्धा सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणी दरम्यान कोणत्याही शिक्षेला स्थगिती देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते अनिकेत निकम जे माणिकराव कोकाटे यांचे वकील आहेत त्यांनी केली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मात्र संपूर्ण जे प्रकरण आहे ते न्यायालयासमोर यावं, हायकोर्टात यावं अशा पद्धतीची याचिका आहे ती अनिकेत निकम यांच्याकडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे उद्या नेमकं या प्रकरणात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर त्यांची संपूर्ण जी खाती आहेत ती खरं तर काढून घेण्यात आलेली आहेत. उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे ही संपूर्ण खाती जी आहेत ती सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे बिनखात्याचे मंत्री आहेत त्यांना अटक केली जाऊ शकते का, नेमकी प्रोसेस का असेल, नाशिक पोलीस आज नेमकी दिवसभरात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेवरती पुन्हा एकदा उद्या हायकोर्टामध्ये सुनावणी होईल. मात्र सध्या हे माणिकराव कोकाटे ICU मध्ये असलेल्या 709 या डिपार्टमेंटमध्ये उपचार घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप कोणतेही त्यांच्या पक्षातील असू दे किंवा नेते जे असू दे त्यांनी कोणत्याही नेत्यांनी त्यांची भेट घेतलेली नाही. साहजिकच आहे, कोणता जर नेता आजारी असेल तर त्या पक्षातील नेते असू दे, पदाधिकारी असू दे, आपल्या नेत्याची भेट घेत असतात. मात्र काल दुपारपासून सकाळपासून खरं तर कोणताही नेता या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे एकंदरीत सध्या नाशिक पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. उद्या कोर्टात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज दिवसभरात नाशिक पोलिसांचं पथक या ठिकाणी येतं का, त्यांचा ताबा घेतं का हे सुद्धा पाहणं विक्रांत महत्त्वाचं असणार आहे. बरं, धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या या सगळ्या अपडेट्ससाठी आणि वेळोवेळी जे काही अपडेट्स येतील ते